काय काय फोरली केली किती दिवस लागले, किती लागवड लागली, किती खर्च आला? चहा पाणी नाश्ता करायला अशी उडवा जाईन बाय तुला काढाल का? आम्ही जी पाकिट घेतलं गाडीवर तुमच्याकडं 3-1.5 एक अर्धा किलो. इकडे एक मिनिट मातीसाठी सांगतो जायला कोणून आणा चांगली शिकून घे रे. रोल. नमस्कार, मी गणेश शिवदास मांटे, राहणार शिवणे आरमाळ. माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी उच्च शिक्षित असूनसुद्धा नोकरीच्या पाठीमागे न वळता आधुनिक शेतीकडे वळलो. कारण की बाबांचा पारंपरिक व्यवसाय हा शेती होता, त्याच्यामुळं मी शेतीकडेच वळलो. सध्या तुमच्याकडे किती शेती आहे आणि त्या शेतामध्ये किती कशी लागवड केली? हा, सध्या माझ्याकडे 10 एकर शेती आहे आणि आमच्याकडे 2 एकर द्राक्ष लावलेलं आहे, 3 एकर डाळिंबे आणि 5 एकरामध्ये खरबूज टरबूजाचीही शेती केल्या जाते. आम्ही पारंपरिक शेती करत नाही आणि पूर्ण ही बागायती शेती करतो. या सर्व एकूण फळबागेपैकी एकरी किती उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि किती निव्वळ नफा मिळत आहे? हे 2 एकर द्राक्ष आहे. 2 एकर द्राक्षामध्ये कमीत कमी समजा 15-1 लाख रुपयाचं उत्पन्न मला अपेक्षित आहे, कारण की यावर्षी द्राक्षाला रेटही खूप चांगले आहेत. आणि माझ्याकडे 3 एकर डाळिंब आहे. डाळिंबामधूनही 20-25 लाखाचं उत्पन्न 3 एकरामध्ये अपेक्षित आहे मला. बरं. खरबुजाचा काय यावर्षी भाव आला आणि कशा पद्धतीने? मी सुरुवातीच्या टप्प्यात खरबूज हे 30 रुपये किलोने विकले. आता खरबूजाचे रेट थोडे कमी आहेत, 25 रुपये किलो आहेत, पण तरीही खरबूजात एकरी 3 ते 3.5 लाख रुपये राहिले मला. या सर्व एकूण फळबागेपैकी सर्व जमिनीतून वर्षाकाठी तुम्हाला किती निव्वळ नफा उरतो? या सर्व जमिनीतून एका वर्षाला मिनिमम मला 40-1 लाख रुपये नफा उरतो. म्हणून मी कोणत्याही नोकरी न करता, कोणत्याही नोकरीच्या मागे न लागता, माझ्या वडिलाचा जो पारंपरिक व्यवसाय शेती होता त्याच व्यवसायाला अनुषंगून किंवा त्याच व्यवसायाला धरून मी हा व्यवसाय मान्य केला आहे आणि तोच व्यवसाय करत आहे. आणि मी इतर तरुणांनाही सुद्धा सांगेल की तुम्ही इतर कोणत्याही छोट्या मोठ्या नोकरीच्या नादी न लागता शेती ही जर चांगल्या प्रकारे जर केली तर शेती परवडते. शेती ही आपली माय आहे, ती आपल्याला कधीही ओटी भरून देते. फक्त आपल्याला मेहनत करायची तयारी आपली असली पाहिजे.